नोंदणी नसलेल्या सातारा क्लबला मद्याचा परवाना कसा? राज्य उत्पादन शुल्क खात्याचा वरदहस्त ॲडव्होकेट विकास पाटील शेगावकर यांचा आरोप. आमचा क्लब हा कायदेशीरच कर सल्लागार विठ्ठल जाधव. सातारा शहरातील त्या उच्च वर्गातील नागरिकांसाठी तसंच अधिकाऱ्यांसाठी असलेल्या सातारा क्लब हा वादग्रस्त राहिलेला आहे. क्लब बाबत अनेकांनी याआधी तक्रारी दाखल केलेल्या आहेत. क्लबमध्ये चालवला जाणारा बारच चुकीचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. क्लबमध्ये सुरू असणारे हॉटेल तसंच बार हा अनधिकृत असून या बारला राज्य उत्पादन शुल्क विभागाचा वरदहस्त असून 2022 साली परमिट देताना ही संस्था नोंदणीकृत नव्हती असा दावा ॲडव्होकेट विकास पाटील शेगावकर यांनी केला आहे. हा क्लब सरकारी जागेत असून तिथं पोहणं, बास्केटबॉल, टेबल टेनिस, लॉन टेनिस, बॅडमिंटन आणि शारीरिक व्यायामासाठी तो चांगला आहे. पण तिथं दारू विक्री होणं आणि त्याच्या परवान्यासाठी ॲडव्होकेट कमलेश पिसाळ यांनी नोंदणीकृत नसलेल्या क्लबच्या नावे परवाना मिळावा म्हणून स्वतःचा पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, शपथपत्र आणि अर्ज सादर करून हॉटेल परवाना, दारू विक्री परवाना मिळवणं हा गंभीर विषय समोर येणार आहे असं मत ॲडव्होकेट विकास पाटील शेगावकर यांनी व्यक्त केलं असून ते फिर्यादीची बाजू न्यायालयात मांडणार आहेत. दिनांक 7 नोव्हेंबर रोजी याच्यावर सुनावणी होणार आहे. सातारा क्लब या संदर्भात जे सध्या वाद चालू आहेत त्यामध्ये तो क्लब नोंदणीकृत आहे किंवा नाही हा मुद्दा आहे. त्याच्यानंतर त्या क्लबच्या माध्यमातून जे वकील यामध्ये सचिव म्हणून काम करतात त्यांनी ॲडव्होकेट ॲक्टचं पालन केलंय किंवा नाही हा विषय महत्त्वाचा समोर आलेला आहे. आणि या संदर्भात आता एक्साईज डिपार्टमेंटने जे परमिट रूमचं लायसन्स दिलं त्याच्यामध्ये एक्साईज डिपार्टमेंटनी काय तपासणी केली हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण सन 2022 साली जर का त्या संस्थेला त्यांनी लायसन्स दिलं असेल तर तेव्हा ती संस्था नोंदणीकृतच नव्हती. आणि विषय असा समोर येतो की नोंदणीकृत जरी संस्था असेल तर त्याच्यामध्ये दारूची विक्री करावी, हॉटेल चालावे असा कुठलाही नियम नाही किंवा त्यांच्या ॲनेक्शर जे काही कागदपत्र जोडलेली आहेत त्याच्यामध्ये कुठेही तसं नमूद नसताना यामध्ये परमिट रूम चालवलं जातं ते पूर्णपणे गैर आहे. अशा पद्धतीनं जे काही डॉक्युमेंट्स दडवून ठेवण्यात आलेले आहेत, जे माहितीच्या अधिकाराखाली मागितलेले असताना सुद्धा या संस्थेने दिलेले नाहीत, मात्र ते त्यांना बार काउन्सिलच्या एन्क्वायरीमध्ये चौकशीच्या कामी त्यांना हजर करणं भाग पडलं. आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे कबूल केलेलं आहे की याच्यामध्ये त्यांनी हॉटेल आणि दारूचं लायसन्स जे मिळालेलं आहे त्यांना विक्री करायचं त्याचा भाडे करार केला जो 2022 सालीच केला आहे. ह्यांचा क्लब रजिस्टर झाला 2023 मध्ये, तोही कंपनी ऍक्ट खाली. या कंपनी ऍक्टमध्ये ह्याच्यामध्ये दारू विक्री करावी किंवा हॉटेल चालवावं याला बंदी आहे, ते चालवता येत नाही. का तर ट्रस्ट म्हणून, प्रायव्हेट ट्रस्ट म्हणून जर रजिस्टर झाला तर त्या ट्रस्टच्या प्रॉपर्टी ते चालवणं पूर्णपणे गैर आहे. आणि आता दुसरा मुद्दा असा समोर येतो की प्रोफेशनल मिसकंडक्टच्या माध्यमातून हनुमंतराव फरांदे की जे ह्या सातारा क्लबचेच लाईफ मेंबर आहेत त्यांनी त्यांच्या विरुद्ध तक्रार केली. याची बरीच कारणं त्याच्यामध्ये नमूद आहेत. स्वतः संस्थेच्या व्यवस्थापकांनी हा क्लब 2023 पर्यंत नोंदणीकृतच नव्हता असा खुलासाच केलेला आहे. यावरून सगळं समोर आलेलं आहे की ह्या संदर्भातले चालणारे कारभार किती गैर आहेत. आणि जर का मग ह्याचे ऑनररी चेअरमन जर का कलेक्टर साहेब असतील, पोलीस उपाधीक्षक जर का उपाध्यक्ष असतील तर ही अत्यंत गंभीर बाब आहेत. कारण त्यांना फक्त आम्ही ऑनररी सेक्रेटरी आहोत हा बचाव घेता येणार नाही. कारण तुम्ही जर का त्या क्लबचे अध्यक्ष किंवा पदाधिकारी म्हणून काम करताय तर तुम्हाला कायद्याचं सगळं नॉलेज आहे असा अर्थ निघतो. अशा परिस्थितीत हे सगळं गंभीर प्रकरण आहे. या संदर्भात पालकमंत्र्यांनाही निवेदन दिलेलं होतं, परंतु त्याकडेही काही त्याच्याकडे लक्ष देण्यात आलेलं नाही. त्यामुळे हा गंभीर विषय हा फक्त क्लबच्या सभासदांच्याच पुरता मर्यादित नाही तर संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी हा अत्यंत ऐरणीचा विषय होऊन बसलेला आहे. तरी या संदर्भात न्यायालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांच्या विरुद्ध कमलेश पिसाळ आणि त्यांचे व्यवस्थापक अमित कांबळे यांच्या विरुद्ध फौजदारी खटला दाखल केला. तो खटला दाखल करण्यापूर्वी संबंधित पोलीस स्टेशनला ज्यावेळेला तक्रारी अर्ज दिला गेला त्या तक्रारी अर्जाची दखल घेतली गेली नाही आणि उत्तर असं दिलं की हा पोलीस खात्याच्या अखत्यारीत प्रश्न येत नाही. जरी ती फसवणूक किंवा मिसअप्रोप्रिएशन किंवा क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट असेल तरी सुद्धा हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले. अशी फक्त कातडी बचावाचं धोरण केलं जातं. या माध्यमातून पोलिसांनी सुद्धा कणखर भूमिका घेणं आवश्यक आहे. गुन्हा झाला असेल
तर त्याचा तपास लागलाच पाहिजे आणि जर का ती फिर्याद खोटी असेल तर फिर्यादीच्या विरुद्ध सुद्धा तक्रार पोलिसांना ऍक्शन घेता येऊ शकते, दाखल करता येऊ शकते. या सगळ्या माध्यमातून हा विषय आता पुन्हा ऐरणीवरती आलेला आहे. न्यायालयामध्ये खटला दाखल झालेला आहे. त्याची सुनावणी 7 नोव्हेंबर रोजी नेमलेली आहे. त्यावेळेला लक्षात येईल की यांची कागदपत्र कशा पद्धतीने ते समोर आणतायत ते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. याबाबत सातारा क्लबच्या वतीने दिलेल्या खुलास्यामध्ये हा क्लब 1895 पासून असून आज अखेर चांगल्या पद्धतीने चालवला जात आहे. क्लबमध्ये क्रीडा तसंच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. सातारा ऑफिसर्स क्लब हा आता सातारा फोरम झाला असून त्याची सरकार दरबारी नोंदणी झालेली आहे. देशातील इतर क्लब प्रमाणेच हा क्लब चालवला जात असून सभासदांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये सर्व बाबींचा समावेश असतोच, अशी माहिती क्लबचे संचालक कर सल्लागार विठ्ठल जाधव यांनी दिली.